हाय गाईज, दिस इज मी प्रणाली आणि आजचा आपला व्हिडिओ असणार आहे बिगिनर स्किन फ्रेंडलीसाठी. सो तुम्ही जर बिगिनर आहात स्किन केअर रुटीनमध्ये आणि तुम्हाला कळत नसेल कोणते प्रोडक्ट घ्यायचे, किती पैसे खर्च करायचे आणि कसा एक आपला रुटीन असला पाहिजे, तर त्यांच्यासाठी मी घेऊन आली एक सिम्पल, बजेट फ्रेंडली आणि लाईफ टाईम फॉलो करता येणार असा एक रुटीन. चला तर मग बघूया. सो सगळ्यात पहिले आपण जे करतो ते म्हणजे क्लिन्झिंग. क्लिन्झिंग सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते. दिवसातून 2 वेळा क्लिन्झिंग करायची, सकाळी आणि रात्री. तर जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस्ड क्लिन्झर यूज करायला पाहिजे. असं किंवा असं अशा टाईपचे क्लिन्झर तुम्ही यूज करायला पाहिजे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड क्लिन्झर यूज करायला पाहिजे. अशा टाईपचे क्लिन्झर्स तुम्ही यूज करू शकता ड्राय स्किनसाठी. आणि जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही माइल्ड किंवा एकदम जे लाईट वेट असतील, कमी फॉर्म्युलेटेड अशा टाईपचे क्लिन्झर्स यूज करायला पाहिजे. सो बजेट फ्रेंडलीमध्ये 200 ते 300 किंवा 400 पर्यंतचे हे सगळे ऑप्शन्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहे, जे तुम्ही वापरू शकता तुमच्या स्किनसाठी. याच्यानंतर आपली जी स्टेप असते ते म्हणजे मॉइश्चरायझर. आता खूप लोक असे असतात की ज्यांना वाटते माझी स्किन ऑइली आहे, मला मॉइश्चरायझर लागत नाही. माझी स्वतःची स्किन ऑइली आहे आणि मी त्याच्यासाठी लाईट मॉइश्चरायझर यूज करते. मॉइश्चरायझर न लावणं ही सगळ्यात मोठी चुकी आहे, कारण तुमच्या स्किन बॅरियर्स त्याच्यामुळे आणखी जास्त खराब होतात आणि मग त्याचं मॉइश्चर पूर्ण चाललं जाते, ज्याच्यामुळे तुमची स्किन आणखी वर्स ॲक्नी प्रोन होत जाते. सो तुम्ही माइल्ड मॉइश्चरायझर्स म्हणजे मॉइश्चरायझरमध्ये पण तुम्ही लाईट जेल मॉइश्चरायझर यूज करू शकता जर तुमची ऑइली स्किन असेल. जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीमी जे जास्त मॉइश्चर देतील असे यूज करू शकता. आणि जर तुमची कॉम्बिनेशन नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही माइल्ड मॉइश्चरायझर्स यूज करू शकता किंवा तुम्ही ॲलोवेरा जेल वगैरे पण ट्राय करू शकता. जर तुमची नॉर्मल स्किन असेल तर त्याला ॲज सच खूप जास्त फरक नाही पडत. मी हे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर वापरते. तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलं असेल मला हे यूज करताना. हे जेल बेस आहे, कारण माझी नॉर्मल स्किन म्हणजे असं ऑइली पण आहे, नॉर्मल पण आहे आणि कॉम्बिनेशन पण आहे. समटाईम्स इट्स व्हेरी सेन्सिटिव्ह, समटाईम्स ते ऑइली होते आणि त्याच्यामुळे मी हे लाईट मॉइश्चरायझर यूज करते. हे खूप हायड्रेटेड ठेवते माझ्या स्किनला आणि एक बॅलन्स क्रिएट करते माझ्या स्किनमध्ये, ज्याच्यामुळे माझे ॲक्नी प्रोन स्किन आता कमी झालेली आहे. पण सगळ्यात मेन म्हणजे कन्सिस्टंटली मी हे फॉलो करते. क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझिंग हे स्किन केअर नसते. स्किन केअर म्हणजे तुमच्या स्किनवर लेअर अप्लाय करायच्या, ज्याने तुमची स्किन प्रोटेक्टेड राहील. सो प्रोटेक्टेड राहण्यासाठी तुम्हाला रोज सनस्क्रीन वापरावं लागेल. येस, यू हर्ड इट राईट. सनस्क्रीन रोज घरात जरी असले तरी वापरणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सनस्क्रीन लावत नसणार तर बाकी सगळं केलेलं जे काही स्किन केअर रुटीन आहे ते सगळं वेस्ट आहे. सो सनस्क्रीन तुम्हाला SPF 30 किंवा SPF 50 वापरायचं आहे. घरात असणार, घराच्या बाहेर जात असणार तरीही लावायचं आहे. एव्हरी 3 आवर्सनी तुम्हाला तरी अप्लाय करायचं आहे. आणि माझी कॉम्बिनेशन स्किन आहे त्याच्यामुळे मी हे सनस्क्रीन वापरते. हे आहे डॉट अँड कीचं स्किन केअर वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन, ज्याच्यात आहे SPF 50 PA+++ आणि हे थोडं जेल बेस आहे. दिस इज नॉन स्पॉन्सर्ड. हे मी स्वतः वापरते म्हणून मी तुमच्यासोबत एक शेअर करते आहे. ह्या सनस्क्रीनला तुम्ही वापरू शकता जर तुमची कॉम्बिनेशन किंवा ऑइली स्किन जरी असेल तरी ते खूप छान काम करतं. सनस्क्रीन हे पिगमेंटेशन, टॅनिंग, एजिंग पासून तुम्हाला प्रोटेक्ट करतं, म्हणून तुम्हाला हे रोज लावणं खूप गरजेचं आहे. झालं सकाळी की तुम्ही सकाळी एक छान रुटीन कसं फॉलो करू शकता आणि कन्सिस्टन्सी यात ठेवू शकता, कारण तुम्हाला खूप प्रोडक्ट्स नाही घ्यायचे. तुम्हाला फक्त एक चांगलं क्लिन्झर, एक फेस वॉश, एक चांगलं मॉइश्चरायझर आणि एक चांगलं सनस्क्रीन, हे 3 प्रोडक्ट्स तुमच्या स्किनला खूप छान ठेवू शकतात. हायड्रेटेड, बॅलन्स तुमची स्किन फील करेल. कन्सिस्टन्सी ठेवा. ॲटलिस्ट 20 to 25 डेज त्याला फॉलो करा. मग तुमच्या स्किनमध्ये डिफरन्स बघा. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यात काही ॲक्टिव्स किंवा अजून काही तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही ॲड करा. सिमिलरली नाईट टाईम रुटीनसाठी तुम्ही काय करू शकता ते म्हणजे फेस वॉश करायचं. सगळ्यात पहिले सकाळची जेवढी धूळ आहे ते सगळी काढून टाकायची. छान फेस वॉश केल्यानंतर माइल्ड एक सेपरेट टॉवेल ठेवायचा आपल्या फेससाठी, त्याने फेस पुसायचा आणि त्याच्यानंतर परत मॉइश्चरायझर लावून झोपून जायचं. दॅट्स इट. खूप काही करायची गरज नाही. कोणतेच ॲक्टिव्स किंवा कोणतेच हार्श प्रोडक्ट्स तुम्हाला वापरायची गरज नाही आहे. वेन यू आर व्हेरी बिगिनर इन स्किन केअर, कीप इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. जर तुमच्याच्याने होत असेल त्याला वेल बॅलन्स करणं तर तुम्ही करा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने काही यूज करा.
पण स्वतःच्या मनाने स्किनसोबत काही डिफरंट ॲक्टिव्हिटीज करू नका. जसं तुम्ही एखाद्या वेळेस कुठलं प्रोडक्ट्स ऑनलाईन बघता आणि ते घेऊन मग ते लावून बघता. सगळ्यात पहिले पॅच टेस्ट करा, इथे लावून बघा, कानाच्या मागे तो प्रोडक्ट थोडा वेळ अप्लाय करून 10 मिनिट 15 मिनिट होऊ द्या. तुम्हाला काही त्याच्या म्हणजे रिॲक्शन्स होतात का, काही फील होते का हे बघा. जर त्यांनी तुमच्या बॉडीला हार्म नसेल होत तर मग ते प्रोडक्ट्स वापरा. आणि काही ॲक्टिव्ह असे असतात की जे व्हिटॅमिन सी सोबत किंवा दुसऱ्या ॲक्टिव्ह सोबत वापरायचे नसतात. त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, तेही नक्की बघा. पण सध्यासाठी हा एक सिम्पल स्किन केअर रुटीन तुम्ही फॉलो करू शकता आणि इतरांनाही तुम्ही रिकमेंड करू शकता की तुम्ही असा एक रुटीन बनवा जो तुम्ही लाईफ टाईम फॉलो करू शकणार. त्याच्यात खूप काही गोष्टी ॲड करायची गरज नाही आणि खूप जास्त कमी बजेटमध्ये होणारा हा एक रुटीन आहे. सो जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी नवीन व्हिडिओज असेच आणत राहील तुमच्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.